राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसताय। मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसानं हजेरी लावली, तर विदर्भात म्हणजेच उद्या 17 मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढच्या 24 तासांसाठी राज्याचा आणि देशाचा हवामानाचा अंदाज काय सांगतोय पाहूयात। सध्या मान्सून उत्तरी सीमेमध्ये कोणताही बदल झालेला नाही। पुढच्या 2-3 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच करण्याची शक्यता आहे। यंदा निकोबारमध्ये आठवड्याभर आधीच पोहोचलेला मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्येही वेळेआधी पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जाते। एरवी साधारणपणे मान्सून 1 जून पर्यंत केरळला आणि 10 जून पर्यंत मुंबईत पोहोचतो। 16 मे रोजी बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह वादळ सोसाट्याचा वारा म्हणजेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा आणि हलक्या मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 17 मे रोजी विदर्भातल्या यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। 17 मे रोजी कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। त्याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड आणि परभणी इथेही येलो अलर्ट दिलाय। 18, 19, 20 मे रोजी राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींचीही शक्यता आहे।